व्ह्युअर्स 8 दिवस पहिले आपण बघला होता आपल्या या कोकणी चॅनलच्या मार्फत की बोस्ता ब्रिज जवळ ही किती घाण साठलेली आहे. आज आपल्या त्या बातमीचा इफेक्ट झालेलो आहे आणि आपल्या ग्रामपंचायतीला जाग गेलेली आहे आणि आज ही सफाईचं काम चालू आहे. तर बघू शकता किती प्रमाणात ही घाण आहे. स्वतः आपल्या भोसत्या ग्रामपंचायतचे सदस्य जातीने लक्ष देऊन होतं हे काम करत आहात. आपण बोलून घेऊया त्याशी. यशनभाई, सगळ्यात पहिले भोसत्याच्या सर्व जनताच्या इकडशी आणि कोकणी न्यूज आणि कोकणी न्यूजच्या व्ह्युअर्सच्या इकडशी तुम्हाला थँक्स अ लॉट की तुम्ही स्वतः इकडे लक्ष दिला. आणि ह्यो कचरो साठ्याचं कारण काय आणि फ्युचरला ह्यो कचरो नाही जमा झालो पाहिजे ह्याच्याबद्दल आपली उपाययोजना काय आहे? कचरा साठ्याचं कारण म्हणजे काही हद तक ग्रामपंचायतची गाडी खराब झाल्यामुळे पण जाईल आहे. फक्त नागरिकांना दोष देऊन प्रश्न सुटणारा नाही आहे. जितकी माणसांची चुकी आहे, जी काही कचरा टाकणार आहे तितकीच चुकीची गाडी नसल्यामुळं त्यांच्याजवळ जळलेली आहे. तिला आपण नाकारू नाही शकत. पण आज आता आपण परत ती गाडी सगळी बनवून 3-4 दिवस जास्त जळलेला आहात आणि तांत्रिक अडचणीमुळे ती गाडी खराब होती. ती आता जळलेली आहे. पण आता जी आपण साफसफाई करतो, आपण या मोहल्ल्यात राहत आहोत, येण्या जाणाऱ्याचा जसं लास्ट टाइम कुठून मांडल्या होत्या. आता हक्काच्या अंतरावर शाळा आहे, लोक आहात, ही आहे ती आहे, तर तुम्ही निदर्शनात आणून दिल्या होत्या. पण लोकांना ही समजत नाही की आम्ही हातच राहतो आणि हातच कचरा टाकायचा. पण लोकाला जी नेहमीची सोय आहे कचरा गाडीची ती 1.5 2 महिने बंद झाली तर त्याला दुसरं काहीतरी पर्याय आपली पंचायत विचार करते की नाही? 1.5 आणि 2 महिने गाडी बंद होती. एक साधारण 20-25 दिवस बंद होती. इंजिन काम केला तर साहजिक आहे त्याला ती इतका टाईम जाणार आहे. आपल्या आता काही इतकी फास्ट टेक्नॉलॉजी आहे नाही की ही काढल्यावर ती टाकल्यावर, तर थोडा बहुत टाईम जाईला, थोडा बहुत क्लीनअपनं ही घाण जाईल. गाडीवर आमचं लक्ष होतोच, आम्ही उचलणारच होत्या. पण त्यातनं तुमचा एक व्हिडिओ आला आणि आम्हाला ती बेस पण वाटला की गावाची पब्लिक पण जागृत आहे आणि आमची काम अपेक्षित आहे की ही करवा ती करवा. तर जी काय कामं आहात ग्रामपंचायतच्या माध्यमातून होणारच आहात. फक्त अपप्रचार होऊ नये, आपल्या गावाचं नाव खराब होऊ नये याची दक्षता तुम्ही सगळ्यांनी घ्या. आमचा चॅनल कुठल्याही प्रकारची अपप्रचार करत नाही, फक्त तुमच्या निदर्शनात आणून देते. पण त्यापूर्वी येऊन ग्रामपंचायतला भेट देऊन बाबा हे काय आहे, हे कशामुळे झालेलं आहे, ह्याचा रिझन काय आहे हे आधी विचारलं असता तर अत्यंत बरं वाटलं असतं. चला आता याशिनभाई परत तुम्हाला थँक्स बोलतोय. मोबसा पाणी पुलावरनं गेलेला आहे पण फ्युचरला ऐसा नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी आपली काही उपाययोजना आहे की काय? त्यासाठी फक्त ग्रामपंचायतच नाही तर नागरिकांनी पण तितक्याच तयारीत राहिला पाहिजे. आज जेव्हा गाडी नव्हती, आजच्या 5-10 वर्षा मग ती तर कचरा हाती टाकत होते हो काय? नाही ना, तेव्हा पण कचऱ्याचा विल्हेवाट लावत होते हो ना. मग आज ऐसा काय झाला की बाबा फक्त ग्रामपंचायतच जबाबदार हर चीजला. आपली साफसफाई आपल्याला पण ठेवता आली पाहिजे. याशिनभाई तुमचा बोलणं बरोबर आहे. आजच्या पहिले फक्त 500 लोक जालालच्या मोहल्ल्यात होती, आज 5000 लोक आहेत. पण माझा विचारण्याचा उद्देश हो की फ्युचरसाठी ऐसा प्रॉब्लेम त्यासाठी की आपण उपाययोजना आखली आहे. बघा, एक सोडून आता 2 गाड्या. लास्ट टाइम अतिवृष्टीमुळे एक गाडी आमची पाण्यात उभी राहून ती खराब झाली. एक गाडीची उंदराने वायरिंग कतरल्यामुळे ती खराब झाली. त्याच्या पुढे आम्ही शेड वगैरे काढलेला आहे. भविष्यात असं परत हाच प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. ओके, कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल थँक्स. आपल्यासोबत आहात नासिरभाई जे की काँग्रेसचे कार्यकर्ता आहेत. नासिरभाई, त्या दिवसाच्या बातमीतला तुम्ही होतो ते काँग्रेसच्या वतीने काहीतरी तुम्ही उपोषण करायला बसणार होतो. आज ही सफाई झाली, काय बोलाल? अल्हम्दुलिल्लाह, त्या दिवसाची बाईट दिली होती मी आणि मी आंदोलनाचं इशारा दिलं होतो. आता गावातला खरोखरच मोप वास मारत होता आणि इतकी प्रॉब्लेम होती. पण त्या लोकांनी दखल घेतली आणि त्याबद्दल ग्रामपंचायतची शुक्रिया अदा करतो आहे. आणि तुमच्या पुढं पण ऐसा काही होऊ नये
आणि साफसफाई राहावी. इव्हन दुसरे काही सुविधा आहात ते पण लोकांसोबत पोहोचवले. बस माझं इतकाच बोलणं आहे. आपल्यासोबत आहात राबिया जशनाईक, जे की काँग्रेसची आपली तालुका महिला अध्यक्ष आहेत. एज अ महिला ह्या नात्याने तुम्ही आपल्या महिलाला काय तुम्ही एक मेसेज द्याल की कचऱ्याच्या बरत आपल्याला जागरूकता बाळगली पाहिजे? ॲक्च्युली हे जे कचरा आहे तर हे रस्त्याला टाकायला नाहीच पाहिजे. तर स्वच्छता अभियान हे सरकारमार्फत राबवायला जाते आणि जर स्वच्छता अभियान जर राबवतही आहे सरकार, तर रस्त्याला हे घाण आहे तर सरकारने आणि ग्रामपंचायतीने जास्तीत जास्त त्याच्यामध्ये दखल द्यायला पाहिजे. आणि आता ही घाण जी झाली आहे तर ह्याच भोसले गावाचेच कचरे इथे आणून टाकत नव्हते, तर दुसऱ्या गावातले सुद्धा लोक इथे येऊन कचरा टाकत होते. आता गाडी बंद झाली, तर गाडी बंद झाल्यानंतर ती गाडी एवढी म्हणजे 2 महिने 3 महिने एवढी बंद होती. तर जे गावातले नागरिक आहेत, जे महिला आहेत, ते कचरा टाकणार. जर तुम्ही कचरा टाकण्याची व्यवस्था करून आणि गाडी जर येत नाही, तर गाडी येत नसल्यामुळे लोकांना सवय लागलेली की गाडीतून कचरा टाकायचा, कुठेतरी टाकायचं नाही आणि घाण पसरवायची नाही. तर स्वच्छता अभियानमार्फत जी गाडी तयार झालेली होती, तर ग्रामपंचायतीने हे गाडी बंद ठेवल्यामुळे ही एवढी घाण झाली आणि त्याच्यामुळे हे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची एवढा त्रास होत होतं. तर कोकणी न्यूज चॅनलने ह्याचा आवाज उठवल्यामुळे आज ग्रामपंचायतीतर्फे एक गाडी सफाई करण्यासाठी आली आहे. तर अशीच ही दखल घेऊन कोणीतरी आणि नागरिकांनी पण दखल जर घेतली तर आपल्या गावाचं चांगलं कल्याण होईल. आणि याशिनभाई, आणखी एक मुद्दा आहे की आपल्या भोसत्याला एक प्रकारे इकडं म्युन्सिपाल्टीची बॉर्डर आहे, दुसऱ्या बाजूला वेरल आहे. तर दुसऱ्या क्षेत्राची लोक आपल्या ह्यातला म्हणजे काही खेळची लोक आपल्या ह्यात इथून येऊन कचरा टाकतात, त्याबद्दल काय तुम्ही हे केलं? मी 100% खात्रीशीर सांगेन, हा जो कचरा आहे फक्त या मोहल्ल्याचा नाही आहे, येणाऱ्या जाणाऱ्यातून चांगला प्रश्न उपस्थित केलेला आहे. खेड नगर परिषदमध्ये पण गाडी फिरते, पण ती फिरून गेल्यावर लोक वेरळला जाताना इथे टाकतात. वेरळवाले काही आहेत म्हणजे वेरळ असं गावाचं नाव नाही घेऊ शकत आपण, पण खेडमध्ये कुठेही दुसरी सोय नाही की बाबा कचरा टाकू शकतो, पण तो जाताना मग तिथे टाकून आणि रनिंगचा कचरा जो आहे तो जास्त आहे इथलं स्थायिकांपेक्षा. कारण स्थायिकांचं बोलणं जे आहे की आम्ही इथं राहतो आणि घाण इथं का, मग ते तर स्वतः करणार नाहीत आणि जे करतात मग त्यांना त्यांची चिंता नाही आहे, असा विषय. अच्छा, मग ह्याबद्दल काय आता फ्युचरला काय आपण विचार केला आहे? आता इथं आम्ही बोर्ड लावणार आहोत, CCTV लावणार आहोत. जो कोणी इथं सफाईनंतर कचरा टाकेल त्याच्यावर म्हणजे 5,000 रुपये फाईन बसवायचे आमचे प्रयत्न चालू आहे, जेणेकरून भविष्यात असं परत इथं निर्माण होऊ नये कचरा उद्भवू. नागरिकांसाठी सूचना अशी की ह्यो आता साईडचो कचरो निघाल्यामुळं ती आता गॅप झालेलं आहे. ते आपले पंचायत सदस्य याशिनभाई यांनी याची नोट घेतलेली आहे, पण नागरिकांनी येत्या वेळेला काळजी घ्या कारण की थोडासा स्लिपी झालेला आहे. आज आपल्या आता सोबत आहात आणखी आपल्या मोठ्या जलालच्या मोहल्ल्याची सोशल वर्कर आणि एक जबाबदार व्यक्ती. शोएबभाई, कोकणी न्यूजवर तुमचं स्वागत आहे. काय बोलाल? बघा, जैसा काही याशिनभाईनी सांगलेन की गाडी आहे त्यांचं काही टेक्निकल इश्यू झालं, तर बरा एक गाडीचं टेक्निकल इश्यू नाही, 2 गाडीचं टेक्निकल इश्यू झालं आणि सध्यांतरी आपल्या थोडा फेरबदल झालेला आहे कर्मचाऱ्यात. तर नवीन कर्मचारी ठेवलेलो आहे गाडीवर पण आणि पाण्याला पण. तर पाण्याचं कर्मचारी जुनं आहे, परंतु मला दुर्दैवाने सांगायला लागते की ज्या एरियात 2 पोलीस पाटील आहेत त्या क्षेत्रात गाडी असून त्या गाडीची काच फुटली आणि पोलीस पाटलांनी म्हणजे त्याचा पंचनामा पण नाही केले. दुसरा विषय असं की या गावात या क्षेत्रातलं तुमचं सभापती जी आहे ती शिवगावाची आहे, ती इथनं ये जा करते. इथं आपल्या मुल्लाजी कॉम्प्लेक्सला बऱ्यापैकी मोठं IAS ऑफिसर आणि तुमचं क्लास 1 ऑफिसर जिकडं आहेत ते इथं राहतात, हे पण कुठली दाद घेत नाही. आता मला असं बोलायचं आहे की मुख्तार भाई,
जी जिल्हा परिषद सदस्य जी आपली पहिली जुनी सरपंच होती ती आज अल्हम्दुलिल्लाह जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांचं पण लक्ष नाही. मग ती तुम्हाला मी यातनं दाखवू शकता की आता एक स्कूलची गाडी गेली होती. या स्कूलची ठिकाणी. गाडी गेली, त्यांच्या मुलं मोठी एक दुर्घटना झाली असती. ह्या स्पॉटवर. ओपिनियन आहे की आपलं इथं ही संरक्षण भिंत बांधली पाहिजे. संरक्षण भिंत बांधल्याबद्दल आणि मग तो रोड पण मोठा होईल, कारण की आज ब्रिजची साईज जी आहे ती 20 फूटच आहे, पण आता आवाजाही वाढलेली आहे आणि ग्रामपंचायतनी यावर सगळा लक्ष दिला पाहिजे. आपण जाऊसर ओरडणार नाही, आपण जाऊसर आपलं व्हॉइस रेज नाही करणार. आणि त्या कारणामुळं आपण जलालशाह मोहल्ला व्हॉइस हे ग्रुप क्रिएट केलेलो आहे आणि सगळ्यांनी जागरूक व्हायचं आहे. मी सगळ्यांची विनंती करीन की तुमच्या जी निदर्शनात असेल, कायद्यात जी बैसत असेल ती काम आपली पंचायत करून देईल, 110% करून देईल. तुमच्यासाठी सगळं सक्षम आहे. आणि वारंवार आम्ही जेव्हा पण फोन करतो, कोकणी न्यूज चॅनल आपल्यासाठी धावून येतं. मी सगळ्यांची रिक्वेस्ट करीन की तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा या न्यूज. म्हणजे कसं त्यांना पण प्रेरणा मिळेल, त्या पण आपलं व्हिडिओज बनवतील. आणि आपली जी बात आहे तर कमीत आपल्या लेवलला तरी तर रेज करतात. इतकी मी तुमची सगळ्यांची रिक्वेस्ट करत आहे. शोएब भाई हे कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल मोप शुक्रिया. व्ह्युअर्स, आम्ही तुमचं मुद्दा शासनापर्यंत पोचवू, तुमचा आवाज बनवू. ह्यासाठी आपलं हे कोकणी न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन काही बात खबरच्या संघात. अल्लाह हाफिज.